नमस्कार. हॅलो 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हॅलो 24 तासच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती शिक्षणासंदर्भात, करिअर संदर्भात. विशेषतः ते शिक्षण जर करिअर ओरिएंटेड असेल तर नक्कीच फायदेशीर होतं. विद्यार्थ्यांचा वेळ देखील वाचतो, अर्थार्जन लवकर सुरू होतं आणि त्यामुळे उत्कृष्ट आर्थिक नियोजन देखील होण्यात मदत होते. आणि अशाच पद्धतीचा आजचा आपला विषय आहे की 12वी नंतर BBA करावं का, कोणतं BBA बेस्ट आहे, 12वी सायन्स नंतर विशेषतः BBA करावं का किंवा BBA ऑनर्स म्हणजे काय, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मनात असतात. आणि म्हणूनच आज आपण जाणून घेऊयात या सर्व प्रश्नांची उत्तरं. जसं मी मगाशी म्हटलं की तुम्हाला शिक्षण आणि करिअर विषयक आम्ही मार्गदर्शन करतो, तर ह्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊयात आणि अशा एका स्मार्ट BBAची माहिती घेऊया जे पुणे येथील NIBE म्हणजे द इंटरनॅशनल बिझनेस कॉलेज मध्ये आपण करू शकतो. आणि NIBE कॉलेजची खासियत म्हणजे 2023 मध्ये झालेल्या इमर्जिंग BBA कॉलेजेसच्या सर्वेमध्ये NIBEला 9th बेस्ट BBA कॉलेज इन इंडिया असा रँक मिळाला आहे. तर आजचा करिअर काउन्सिलिंगचा महत्त्वाचा विषय आहे जो तुमचा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या दोघांच्याही संबंधित आहे की तो म्हणजे टॉप मोस्ट एज्युकेशन आफ्टर 12th स्मार्ट BBAचा. आणि या आधुनिक स्मार्ट BBA बाबत मार्गदर्शन करायला देखील तेवढे स्मार्ट गेस्ट आपल्यासोबत आलेले आहेत जे स्वतः शिक्षण तज्ज्ञ आणि चार्टर्ड अकाउंटंट आहेत. निलय मेहता सर जे NIBE द इंटरनॅशनल बिझनेस कॉलेजचे संस्थापक आहेत आणि ते मुख्यतः विशेषतः करिअर मार्गदर्शक म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. तर त्यांचं आपण कार्यक्रमात स्वागत करूयाच. सर कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सर मुळात हे स्मार्ट BBA म्हणजे नक्की काय? स्मार्ट BBA एक असं मॉडर्न, एक असं हाय लेवल BBA आहे जिथं प्रॅक्टिकल एज्युकेशन, लाईफ सेलिब्रेशन आणि लाईफ एलिव्हेशन ह्या तिन्हीचा परफेक्ट बॅलन्स केला जातो. स्मार्ट BBA ह्याच उद्देशाने निर्माण केलं गेलं की इथे मोठे मोठे बिझनेस लीडर्स क्रिएट केले जावेत. एकतर मुलं बिझनेसमन व्हावीत आणि त्यांनी टाटा, बिर्ला, मूर्तींसारखे मोठे मोठे बिझनेसमन व्हायचे प्रयत्न करावेत, किंवा जर त्यांना जॉबमध्ये जायचं असेल तर सुंदर पिचाई, इंदिरा नुई सारखे जसे मोठ्या मोठ्या कंपनीचे CEO आहेत तसं व्हायचा यांनी प्रयत्न करावा. आणि त्यासाठी आम्ही ज्या पद्धतीने कॅपॅबिलिटी करत आहोत क्रिएट, ज्या पद्धतीने ह्यांना ऑलराऊंड डेव्हलपमेंट देत आहोत, वी आर एबल टू सी द रिझल्ट्स ऑफ दॅट नाव. स्मार्ट BBAची बरीच मुलं आता जॉबमध्ये खूप छान हाय लेवलच्या पोझिशनला गेली आहेत. बरीच जणं BBA नंतर हायर एज्युकेशनला जी जातात, CFAमध्ये ते टॉपर आहेत. काही जणं इंटरनॅशनल MBAला गेलेले आहेत, तिथं ते UK मध्ये, कॅनडामध्ये दे आर गेटिंग अ प्रेज. तिथले टीचर म्हणतात, हाऊ डू यू नो सो मेनी थिंग्स, तुम्ही एवढे ऑलराऊंड कसे झालेला आहात डेव्हलप. आणि जी काही मुलं त्यांच्या फॅमिली बिझनेस किंवा स्वतःचे स्टार्टअप चालू केलेले आहेत ते पण खूप मोठं यश आणत आहेत. नॉट ओनली सक्सेस, दे हॅव बिकम अ गुड पीपल इन द वर्ल्ड अराउंड ऑल्सो. सो इन शॉर्ट, स्मार्ट BBA is education where there is perfect balance of practical education, celebration and life elevation. आणि ज्याच्यामुळे आमचा प्रत्येक स्टुडंट हा बिझनेस लीडर होईल, आयुष्यातही सक्सेसफुल होईल आणि करिअरमध्येही सक्सेसफुल होईल. तुम्ही म्हणाला ते प्रॅक्टिकल एज्युकेशन म्हणजे व्यावहारिक शिक्षण तुम्ही देता, पण मग स्मार्ट BBA आणि नॉर्मल BBAच्या कोर्समधला फरक काय असतो? स्मार्ट BBA आणि नॉर्मल BBAमध्ये प्रमुख होते 4 पद्धतीचे डिफरन्स आहेत. त्यांना आम्ही म्हणतो स्मार्ट BBAचे पिलर आहेत हे. सो पहिली गोष्ट आलं ते म्हणजे प्रॅक्टिकल एज्युकेशन, पूर्ण एज्युकेशनच. दुसरी गोष्ट म्हणजे लाईफ सेलिब्रेशन. तिसरी गोष्ट लाईफ इलेव्हेशन, हायर लाईफ अजून. आणि चौथी गोष्ट म्हणजे 100% सक्सेसची गॅरंटी. सो त्यातला पहिला प्रकार एज्युकेशन जर बघाल ना स्मार्ट BBAचं, इट्स अ व्हेरी व्हेरी डिफरंट कोर्स. नॉर्मल BBAची खरंच ह्याच्याशी आपण तुलनाही करू शकणार नाही, इतका हा हाय लेवल कोर्स आहे. ह्याच्या एज्युकेशनला आम्ही 3 स्टेजेसमध्ये डिवाइड केलं आहे. पहिली स्टेज बिझनेसला रिक्वायर्ड असणारं 100% सगळी क्षेत्र, फायनान्स, टॅक्स, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, HR मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट, हे सगळं, इम्पोर्ट एक्सपोर्ट, हे सगळं शिकवलं जातं. त्याच्याबरोबरच बिझनेसला रिक्वायर्ड असणारी सगळी लेटेस्ट टेक्नॉलॉजी, त्यामध्ये SAP आलं, टॅली आलं, HRचे काही सॉफ्टवेअर्स आले, अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी, टेक्नॉलॉजी असू, सिलेबस असू, एव्हरीथिंग विच इज रिक्वायर्ड फॉर बिझनेस हे शिकवलं जातं. मग स्टेज 2 चालू होती. जे शिकलोय आपण टेक्नॉलॉजी, नॉलेज, त्या नॉलेजचा प्रॅक्टिकल वापर
वापर करण्यासाठी प्रॅक्टिकल एक्सपोजर दिलं जातं. भरपूर प्रोजेक्ट्स, इंडस्ट्रियल व्हिजिट्स, इंडस्ट्रीच्या एक्सपर्ट्सशी कम्युनिकेशन करणं, मुलांचे प्रेझेंटेशन, ह्या सगळ्यातून मुलं प्रॅक्टिकली तयार होतात, त्यांना कॉन्फिडन्स येतो आणि मग तिसऱ्या स्टेजवरती येतो एज्युकेशनच्या एक्झिबिशन ऑफ व्हॉट यू लर्न्ड टिल नाव. म्हणजे जे शिकलो आहे ते जगापुढे मांडताही यायला पाहिजे ना. मग त्याच्यासाठी मुलांचं कम्युनिकेशन, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप करणं, त्यांना मास कम्युनिकेशनचं ट्रेनिंग, प्रेझेंटेशनचे ट्रेनिंग्स देणं, प्रोजेक्ट रिपोर्ट प्रिपरेशन करण्याचे ट्रेनिंग देणं, जणू त्याच्यानंतर दे विल बी एबल टू शो व्हॉट द गट्स दे हॅव इन फ्रंट ऑफ द वर्ल्ड. सो अशा पद्धतीनं पहिला पार्ट झाला एज्युकेशन, विच इज व्हेरी बेस्ट. सेकंड पार्ट आला सेलिब्रेशन. अहो, बिझनेस लीडर फक्त पुस्तक अभ्यास करून नाही तयार होत, त्याला एक्स्ट्रा करिक्युलर एक्सपोजर पाहिजे. खरं तर त्यांना ना सेलिब्रेट करत करत एज्युकेशन घेतलं पाहिजे, तर ते एन्जॉय करतात. म्हणून आमच्याकडं भरपूर इव्हेंट्स, गॅदरिंग्स, ट्रेकिंग, ट्रिप्स, ॲक्टिव्हिटीज भरपूर होतात. 15 क्लब आहेत. इंडोर स्पोर्ट्स क्लब, इम्पोर्ट एक्सपोर्ट क्लब, DIY क्लब, ड्रामा क्लब, अशा पद्धतीचे 15 क्लब्स आहेत की ज्या क्लब्समधून मुलं आयुष्यभर सेलिब्रेट, म्हणजे हे 3 वर्षाचं जे आयुष्य नाही मधलं, ते सगळं सेलिब्रेट पण करत असतात आणि बरोबर एज्युकेशन पण घेत असतात. तिसरी गोष्ट आली सेलिब्रेशन नंतर, ती म्हणजे लाईफ एलिव्हेशन. आता फक्त मजा करणारा किंवा पैसा कमवणाराच माणूस नको आहे ना आपल्याला. तो आदर्श पाहिजे, तो चांगला फॅमिलीमॅन पाहिजे, फ्रेंड्स, फॅमिली, सोशली त्यानं एक स्वतःला रिस्पेक्ट कमवली पाहिजे. सो त्याला कल्चरचं ट्रेनिंग, लाईफचं ट्रेनिंग, स्पिरिच्युअलिटी, मेडिटेशन, ह्या सगळ्यांनी एक आदर्श व्यक्तिमत्वही घडवलं जातं. असा हा तिसरा भाग स्मार्ट BBA मधला, जो नॉर्मल कुठल्याच BBAत सापडत नाही, तो म्हणजे लाईफ एलिव्हेशन. आणि मग चौथी गोष्ट, जेव्हा ह्या तिन्ही बाबतीत माझा मुलगा स्टुडंट मस्त झाला आहे ना स्मार्ट BBAचा, तेव्हा त्याला यश तर 100% मिळालं पाहिजे. म्हणून स्मार्ट BBA असं एकमेव BBA आहे भारतातलं की जे 100% सक्सेस गॅरंटी देतं आहे. जॉबमध्ये जायचं असेल तरी 100% जॉब मिळेल, बिझनेस करायचा असेल तरी निलया आयुष्यभर तुमची सोबत देईल आणि तुम्ही सक्सेस होऊपर्यंत तुम्हाला सपोर्ट करतच राहील. सो दिस 4 आर द पिलर्स ऑफ नाईब, ज्याच्यामुळे नाईब इज कॉल्ड ॲज, ऑर द स्मार्ट BBA इज कॉल्ड ॲज द बेस्ट BBA. नक्कीच निलेश सर, NIBEला बेस्ट BBA कॉलेजेस इन इंडिया असा सर्वेमध्ये 9th रँक मिळाला, त्याबद्दल काय सांगाल? तो 9th रँक मिळायला खरं तर ना आमची सर 5 गोष्टी कारणीभूत होत्या. म्हणजे सुरुवातीला आम्ही विचार करत होतो, अरे आत्ता तर चालू केलेलं कॉलेज आहे, आपण काहीच वर्ष झाली, आपल्यापेक्षा बरेचसे आहेत, पण बरोबर एक कॉन्फिडन्स होता की आपले जे बेसिक्स आहेत ना ते खूप स्ट्रॉंग आहेत. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट होती ज्याच्यासाठी आम्ही स्मार्ट BBA किंवा NIBE कॉलेज चालू केलं, तो पर्पज होता की क्रिएटिंग लाईफ, क्रिएटिंग सक्सेस अँड क्रिएटिंग ह्युमॅनिटी. आमचा प्रत्येक टीचर, आमची प्रत्येक टीम मॅनेजमेंटमधली कायम ह्या एफर्टमध्ये असते की मुलांना अजून काय शिकवता येईल, कुठले बिझनेसचे एक्सपोजर द्यायचे आहेत, कुठले नवीन एक्झिबिशन्स भरलेत का जिथं घेऊन जाऊयात त्याच्यामुळे त्यांना एक्सपोजर मिळेल, नवीन हा इंडस्ट्रीज बोलवायचा का, नवीन काय चेंजेस येत आहेत टॅक्सेसमध्ये, वर्ल्डमध्ये, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीत, ते आपण दिले पाहिजेत. त्याच्याबरोबरच मुलं अभ्यास करतायत का, ते व्यवस्थित प्रोजेक्ट कंप्लीट करतायत का, कुणी घाबरत तर नाही आहे ना, त्यांचं डेअरिंग वाढलं आहे का, त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मेटॅक्युलसली चेक करतो. ह्या जगात ज्यावेळी आज बिझनेस बऱ्याच जणांसाठी फक्त पैसे कमवायचा एक व्यवसाय झाला आहे ना, तेव्हा छातीटोकपणे मी सांगू शकतो की NIBEची टीम, मॅनेजमेंट आणि टीचर्स यांच्यासाठी एज्युकेशन हा खूप मोठा पर्पज आहे, नोबल पर्पज आहे. आणि हा आमचा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉईंट होता की ज्याच्यामुळं आम्हाला बेस्ट कॉलेज इन इंडियातली एक छान रँक मिळालेली आहे. आणि त्याच्याबरोबरच हा पहिली गोष्ट आणि आमचे 4 पिलर की 100% प्रॅक्टिकल एज्युकेशन पहिला, दुसरा सेलिब्रेशन, इक्वल व्हॅल्यू, इक्वल टाईम टू द लाईफ सेलिब्रेशन, जेणेकरून मुलांच्या मेमरीत हे 3-4 वर्षाचं BBAचं एज्युकेशन राहिलंच पाहिजे. आणि मग त्याच्याबरोबरची गोष्ट की त्यांचं लाईफ पण इम्प्रूव्ह होऊन दे शुड बिकम अ गुड ह्युमन बिंग, गुड पर्सन, आणि त्यांना 100% सक्सेस मिळावं. सो ह्या 5 गोष्टींचं जे सामर्थ्य तयार झालं, त्या सामर्थ्यांचा रिझल्ट आहे ही जी 9th रँक स्मार्ट BBAला आणि NIBE कॉलेजला मिळाली ती. नक्कीच NIBE कॉलेजमधनं स्मार्ट BBA केल्यानंतर मुलांना कोणत्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज असतात किंवा अजून कुठले बेनिफिट असतात? NIBE स्मार्ट BBAचं करिअर करताना तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीची डिग्री मिळते, अजून काही सर्टिफिकेट्स मिळत आहेत तुम्हाला. ह्या सगळ्यानंतर ना
आत्ता जो गेल्या काही वर्षात मी ट्रेंड बघतोय स्मार्ट BBAच्या मुलांचा, त्यातली बरीच मुलं पुढं हायर एज्युकेशनला जातात. दे आयदर ट्राय फॉर MBA फ्रॉम IIM और MBA फ्रॉम UK, कॅनडा अशा पद्धतीनं, और दे गो फॉर MS. काही जण CFA वगैरे सारख्या हाय लेवल कोर्सेसलाही जातात. अँड वी सी अ बिग डिफरन्स. म्हणजे काही मुलं जी CFAला गेली आहेत ना, त्यांच्या ट्रेनरचे कॉल आले, सर बाकीच्या MBA मुलांना जे येत नाही ते ह्या विद्यार्थ्याला येत आहे जो फक्त BBA झाला आहे, आणि हे फक्त बोललेच नाही तर तो जो BBAला गेलेला होता ना यश पटेल, तो टॉपरमध्ये येतोय आज CFAला पण. आणि एवढंच नाही, बरीच मुलं जी UKला गेली ती पण त्यांच्या कॉलेजला टॉपर आहेत. पहिला ॲस्पेक्ट. दुसरा ॲस्पेक्ट जॉबलाही जाऊ शकतात. काही मुलं जातात BBA झाल्यानंतर जॉबला. 3, 4, 5 लाखाची स्टार्टिंग सॅलरी दिली जाते. आत्ताच रिसेंटली एकाला आम्ही 7.8 लाखची, पटेल म्हणून आहेत, त्यांना 7.8 लाखची स्टार्टिंग सॅलरी दिली आणि यांची ग्रोथ पण खूप छान होते. सॅलरीच्या फील्डमध्ये फायनान्स, मार्केटिंग, HR, मॅनेजमेंट ह्या सगळ्या फील्डमध्ये जातात. आणि त्याच्यानंतर काही जण बिझनेसमध्ये जात आहेत, फॅमिली बिझनेसमध्ये उतरत आहेत आणि तिथेही सक्सेसफुल होत आहेत. इन शॉर्ट, स्मार्ट BBA नंतर मिलियन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी जॉबच्या असू देत, बिझनेसच्या असू देत किंवा हायर एज्युकेशनच्या, ह्या तुमच्यासाठी अवेलेबल असतात आणि खूप ताकदीनं आमचे स्टुडंट तिथं परफॉर्म करतात. नक्कीच निलेश सर, हे तर प्रश्न मी तुम्हाला प्रेक्षकांच्या वतीने विचारत होतो, पण प्रेक्षकांचे देखील काही प्रश्न आलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. तर सुदेश पाटील जे लातूरहून विचारत होते की ते स्वतः 12वी सायन्स केलेलं आहे, JEE अपियर करतायत आणि त्यांना विशेषतः प्रश्न पडला की AI मुळे काही वर्षानंतर इंजिनिअरिंग्सला किंवा काही खूप कमी जॉब असतील का, असा त्यांचा प्रश्न आहे. मग मी BBA करून त्या जॉबसाठी बेनिफिशियल होईल का? हो, ही शक्यता आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे दाट शक्यता आहे की पुढे इंजिनिअरिंगमध्ये जॉब खूप प्रमाणात कमी होतील. पण त्याचवेळी बिझनेस मात्र वाढत राहणार आहेत. बिझनेसचे सगळे सेक्टर वाढणार आहेत आणि तिथं जी वाढ होतीये, आत्ताही बघतोय भारत जो वर्ल्ड लीडर किंवा अर्थक्षेत्रात नंबर 1 बनायला चालला आहे, तिथे बिझनेसमध्ये जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी अगणित राहणार आहेत. आणि त्या ऑपॉर्च्युनिटी टॅप करायला स्मार्ट BBAच्या मुलाला कधीच कमी नसेल आणि तो लाखोंच्या सॅलरी घेईल आणि खूप मोठ्या मोठ्या ग्रोथ घेईल. मग तुम्हाला जॉबला जायचं स्वप्न आहे तर तुम्ही डोळे झाकून स्मार्ट BBAला या. इथे पूर्ण रिलायबिलिटी आहे की तुम्ही लाईफमध्ये सक्सेस होणारच. आणि जो दुसरा प्रश्न आपण विचारलात ना की मी सायन्स नंतर स्मार्ट BBAला येऊ शकतो का, बरीच मुलं येत आहेत ज्यांना इंजिनिअरिंग किंवा MBBSच्या स्टडीचा कंटाळा येतोय किंवा तिथली कटथ्रोट कॉम्पिटिशन अगदी नकोशी झाली आहे की किती कॉम्पिटिशन आहे बाबा, किंवा ज्यांना बिझनेसमध्ये इंटरेस्ट आला आहे, ज्यांना जाणवलंय की बिझनेस हेच करिअर खरं तर सगळ्यात रिचेस्ट असतं, ती पण भरपूर मुलं येतात. आणि त्यांना आम्ही बेसिकपासून सगळं बिझनेस शिकवल्यामुळं आणि ते जरा स्टुडियस असतात, याच्यामुळं त्यांचा परफॉर्मन्स खूप छान होतो बरं का BBAमध्ये. सो इनफॅक्ट आय विल अपील टू ऑल सायन्स स्टुडंट्स. खूप रिच करिअर आहे हे बिझनेसचं, खूप ग्रेट करिअर आहे हे. सो तुम्हाला जर नंबर 1 काही व्हायचं असेल ना ह्या जगात तर बिझनेसमन व्हा. आज पण कित्येक IIM, IITची मुलं ते पास झाल्यावर स्टार्टअप चालू करतायत. तर का तुम्ही उगीच वेळ घालवण्यापेक्षा वाया सुरुवातीला जंप करा आणि स्मार्ट BBA सारखा कोर्स करून एक यशस्वी एंटरप्रेन्युअर किंवा बिझनेस लीडर होऊन मोठे मोठे जॉब घ्या किंवा स्वतःचे बिझनेस चालू करा. नक्कीच निलेश सर, तुम्ही खूप चांगली माहिती देता आणि सुरुवातीपासून एक तुम्ही 4 पॉईंट्स जे सांगतायत स्मार्ट BBAच्या अनुषंगाने की एज्युकेशन, सेलिब्रेशन, एलिव्हेशन आणि सक्सेस गॅरंटी, ह्या ज्या सगळ्या 4 गोष्टी आहेत. अर्थातच प्रेक्षक तुम्हाला या सगळ्या 4 गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये त्याप्रमाणे यश मिळवायचं आहे तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत खाली जे नंबर, तुम्ही त्यावर संपर्क साधा. कारण वेळेअभावी आपण पूर्णतः माहिती देऊ शकत नाही, तर अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क साधा. तुर्तास वेळ झाली आता इथे ब्रेक घेण्याची. ब्रेक नंतर देखील आपण या संदर्भात काही प्रश्न सुरू ठेवणार आहोत, तर निश्चितच ब्रेक नंतर पुन्हा एकदा झी24 तासवर राहाच. हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय निलय मेहता सरांशी. त्या विशेषतः जी चर्चा आहे ती NIBAच्या कोर्स जो आहे स्मार्ट BBA त्या अनुषंगाने आपण चर्चा करतो आहोत. आणि राजेश अग्रवाल पुणे येथून त्यांनी एक प्रश्न विचारला आहे की त्यांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे, मॅन्युफॅक्चरिंग विशेषतः फॅमिली बिझनेस आहे आणि त्यांच्या मुलाला 10वीत 92% होते आणि पुढे त्याला बिझनेसच करायचा आहे, तर त्याला इंजिनिअरिंग फील्ड निवडावं की स्मार्ट BBA, काय म्हणा?
मी बऱ्याच बिझनेसमनशी बोलतो, मी बिझनेस ट्रेनर पण आहे आणि त्यांना कायम एक प्रश्न विचारतो की तुम्हाला मेजॉरिटी वेळ काय करावं लागतं आता बिझनेसमध्ये, आणि ते उत्तर देतात, सर फायनान्स मॅनेजमेंट करावी लागते, स्टाफ मॅनेजमेंट, रोज काही ना काही प्रॉब्लेम येतात, त्याच्यामुळे जे करावं लागतं त्याला बिझनेस मॅनेजमेंट म्हणतात, किंवा कस्टमर्सची रिलेशन मेंटेन करावी लागतात. फॅक्टरीत किती वेळ थांबता तुम्ही? खूप कमी वेळ थांबतो सर. मग ही जर रियालिटी असेल राजेशजी, तर आपल्या मुलाला आपण तेच शिकवलं पाहिजे ना की ज्याला फ्युचरमध्ये बिझनेस शिकायला जाताना जे करायचं आहे म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट शिकवा. तो बिझनेस लीडर घडणार आहे पुढं, तर त्याला मॅनेजमेंट शिकवूयात. एक लक्षात ठेवा, इंजिनियर्स वी कॅन हायर फॉर शुअर, इंजिनियर्सला हायर करू शकतो, पण आपण दुसऱ्याला बिझनेस लीडर, माझ्या बिझनेसचा लीडर म्हणून कसं हायर करू शकू? तो तर आपणच असलो पाहिजे ना. म्हणून मुलांना बिझनेस लीडर घडवा. इंजिनिअरिंगचा कोर्स ना बेसिकली जॉब किंवा रिसर्च करण्यासाठी आहे. त्याच्यात बिझनेसचे कुठलेच अंग शिकवले जात नाहीत. जर बिझनेस लीडर घडवलं तर तो उद्या हॉस्पिटल, हॉटेल्स, मॅन्युफॅक्चरिंग अशा वेगवेगळ्या बिझनेसमध्ये उतरू शकतो. म्हणून नक्कीच तुम्ही त्याला स्मार्ट BBA सारखा कोर्स करा जो त्याला फ्युचर बिझनेस लीडर घडवेल. म्हणजे नक्कीच कुठल्याही क्षेत्राची मर्यादा राहणार नाही. स्मृती देशपांडे आहेत, त्या विचारतायत की सर्टिफिकेशन कुठल्या कुठल्या पद्धतीचं मिळू शकतं स्मार्ट BBA केलं? स्मृती, ह्या कोर्समध्ये पहिलं तर पुणे युनिव्हर्सिटीचं इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंटचं सर्टिफिकेट मिळतं आहे. त्याच्याबरोबर एक खूप मोठी खासियत म्हणजे इथे तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्डचं फायनान्स, अकाउंट, टॅक्स, डिजिटल मार्केटिंग, एंटरप्रिन्युअरशिप असे वेगवेगळे 5 स्पेशलायझेशनचे सर्टिफिकेट मिळत आहेत. त्याचा बेनिफिट तुम्हाला इंटरनॅशनल मास्टर्सला पण होणार आहे बरं का. आणि एवढे सर्टिफिकेशन स्पेशलायझेशन्स घेतल्यामुळं हायर एज्युकेशनला गेलात किंवा स्वतःच्या बिझनेसमध्ये तुम्ही ऑलराऊंड झालेला असता, तुमची स्ट्रेंथ खूप वाढलेली असते. सो तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटी बरोबरच 5 महाराष्ट्र शासनाचे सर्टिफिकेट्स मिळणार आहेत. यात एक बऱ्याच जणांचा प्रश्नांचा ओघ बघताना तर एक असं दिसतंय की ॲडमिशन घेण्यासाठी बरेच जण एक्साइट आहेत. तर NIBE मध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर काय प्रोसेस आहे? NIBEला ॲडमिशन घ्यायची आहे तर फक्त 80 सीट्स अवेलेबल असतात आणि आम्ही ह्यावेळी 15 एप्रिलपर्यंतच ॲडमिशन क्लोज होतील. तर हे जे दिलेले नंबर आहेत ना त्याच्यावरती कॉल करा, रजिस्ट्रेशन करा. आम्ही एंट्रन्स घेतो. मुलांचं कल्चर, त्यांचं डिवोशन, त्यांना खरंच अभ्यास आणि सेलिब्रेशन दोन्हीची आवड आहे ना हे बघून आम्ही ॲडमिशन देतो. जर तुमचा नंबर लागला तर लगेच ॲडमिशन घ्या. तुमचं फ्युचर इथं ग्रेट होणार आहे. सो दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन करा. नक्कीच. पण BBA करायचं असेल 12वी नंतर विशेषतः, तर त्याच्यासाठी काही वेगळं एज्युकेशन प्लॅनिंग वगैरे करावं लागतं का? नाही, वेगळं तरी काही BBA प्लॅनिंग करावं लागत नाही, पण एक विचार मात्र केला पाहिजे. कारण हा एक टूम असते ना की आता आम्ही बिझनेसचं एज्युकेशनचं प्लॅनिंग केलं पाहिजे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, जी हुशार मुलं आहेत ना पहिल्यापासून डोक्यात एक टाकलं गेलेलं आहे की इंजिनिअरिंग, डॉक्टर, CA हेच करिअर ग्रेट. हो, तेही चांगले आहेत, नो डाऊट अबाउट दॅट. पण जगातलं सगळ्यात रिच करिअर कुठलं? उत्तर बिझनेसच मिळेल, जिथे सगळ्यात रिस्पेक्ट मिळते, लाईफ छान जगू शकतोय, जिथं असंख्य ऑपॉर्च्युनिटी आहेत, पाहिजे ते बिझनेस चालू करू शकतो. जगातलं सगळ्यात टॉपमोस्ट करिअर हे बिझनेसचं करिअर. तर मग ते स्वप्न बघा ना प्लॅनिंग करताना. तुम्ही जर बेस्ट आहात तर ट्राय टू बिकम अ बिझनेसमॅन, अ बिझनेस लीडर बना तिथे. आणि मग जर बिझनेस लीडर व्हायचं आहे तर अशा एज्युकेशनचा प्लॅन करा जे एज्युकेशन तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपोजर, कम्युनिकेशन आणि सगळा बिझनेस शिकवणार आहे, ज्याला आम्ही स्मार्ट BBA म्हणतो. आणि लकीली ह्या क्षेत्रात स्मार्ट BBA नंतर तुम्हाला असंख्य ऑपॉर्च्युनिटी आहेत. तुम्हाला पाहिजे तुम्ही बिझनेसमध्ये जाऊ शकणार आहात, फॅमिली बिझनेसमध्ये जाऊ शकणार आहात. हायर एज्युकेशनचे शेकडो कोर्स तुम्हाला अवेलेबल आहेत जिथं तुमची ताकद क्रिएट होणार आहे. आणि बिझनेस चालू करायचे तर असंख्य ऑपॉर्च्युनिटी, इव्हन जॉबमध्ये पण फायनान्स, मार्केटिंग, HR, मॅनेजमेंट अशा सगळ्या सेक्टर्समध्ये ऑपॉर्च्युनिटी ओपन राहतील. तर हे असं क्षेत्र आहे की जिथं तुम्ही प्लॅनिंग करायची गरजही नाही आहे. इथं आलात तर तुमच्या आवडीचं काही ना काही छान उत्तर मिळणारच आहे. तर डोळे झाकून स्मार्ट BBAला या आणि आयुष्यात खूप मोठं व्हायचं स्वप्न बघा. कदाचित मी मूर्तींसारखा, टाटा बिर्लांसारखा मोठा व्यापारी होईन किंवा सुंदर पिचोई, इंदिरा नूईसारखा एक CEO बनेन एखाद्या कंपनीचा. ही स्वप्न घ्या. तुमच्यात कॅपॅसिटी आहे, त्या कॅपॅसिटीला वाव द्या. आणि तुम्ही जर बेस्ट असाल तर जगातलं बेस्ट करिअर म्हणजे बिझनेस निवडा आणि त्याच्यासाठी बेस्ट कोर्स म्हणजे स्मार्ट BBAच निवडा. सर, आपला कार्यक्रम संपत आलाय, पण श्रियाने एक प्रश्न विचारलाय. सर्वसाधारणप्रमाणे तो एक ओव्हरऑल असा प्रश्न आहे की तिचा प्रश्न असा आहे की BBA, BM
BBM, BMS यासारखे कोर्सेस उपलब्ध आहेत, तर मी स्मार्ट BBA मध्ये कशा पद्धतीने फिट होऊ शकतो? का येऊ शकते किंवा कशा पद्धतीनं? हा बघ शिया, BBA, BBM हे जे सगळी नावं आहेत ना, BMS, हे सगळे बिझनेस मॅनेजमेंटचे कोर्स. तर मी कुठला कोर्स करू हा विचार करण्यापेक्षा ना, विचार असा कर की कुठल्या कोर्समध्ये मला फ्युचरचं प्रॅक्टिकल दिलं जाणार आहे, कुठला कोर्स करून मला जॉबला किंवा बिझनेसला लागणारे स्किल्स माझ्यामध्ये येणार आहेत, अँड आय विल बी व्हेरी सक्सेसफुल ओव्हर देअर. आणि हा जर विचार केलास ना, तर तुला एकच उत्तर मिळेल की स्मार्ट BBA हा कोर्स प्रॅक्टिकल शिकवतोय, हा कम्युनिकेशन घडवतोय, हा टेक्नॉलॉजी देतोय. सो तुला फ्युचरला जे काही लागणार आहे ना बिझनेसला, ते सगळं हा कोर्स देतोय. त्याच्यामुळं बाकी कुठल्याही कोर्सचा विचार करायची गरज नाही. बिझनेस लीडर घडायला हा कोर्स खरंच बेटर आहे, नॉट ओनली दॅन अदर BBA, पण बऱ्याचशा MBA पण ती ताकद नाहीये जी स्मार्ट BBA मध्ये आहे. सो एवढा पॉवरफुल हा कोर्स आहे. यू आर मोस्ट वेलकम. सो एंट्रन्स टेस्ट दे आणि पहा तुलाही ॲडमिशन मिळते का. निलेश सर, तुम्ही आज या कार्यक्रमात आलात. हॅलो 24 तासच्या माध्यमातून आपण चर्चा करतच असतो शिक्षण आणि करिअर विषयक, आणि मुख्यतः ते व्यावहारिक शिक्षण करिअरसाठी कशा पद्धतीने उपयोगी ठरू शकतं हे स्मार्ट BBAच्या माध्यमातून आपण सांगितलं. त्याबद्दल आपले आभार. थँक्यू. प्रेक्षको, जर तुम्हालाही स्मार्ट व्हायचं असेल आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे स्मार्ट बिझनेस लीडर व्हायचं असेल, तर निश्चितच तुम्हाला जे नंबर दिसत आहेत तिथे तुम्ही संपर्क एव्हाना साधला असेल, नसेल साधला तर निश्चितच साधा. पण जेणेकरून स्मार्ट बनणं जगात आत्ता आवश्यक मात्र नक्की आहे, हे मात्र लक्षात ठेवा. तुर्तास वेळ झाली आता झी 24 तासच्या या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.